नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की पेट्रोल पंप किंवा बॅटरी पंप फवारण्यासाठी कसा ऑनलाईन करायचा. तर सर्वात आधी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी महाडीबीटीची लिंक ओपन करून घ्यायची आहे व नंतर इथे आपला आधार क्रमांक टाकण्याचा ऑप्शन येईल. तर सर्वात आधी जाणून घेऊया की इथे आधार क्रमांक टाकण्याच्या आधी आपला आधार क्रमांक आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असणे महत्त्वाचे आहे, तेव्हाच OTP येईल. तर इथे आपण आधार नंबर टाकून घेऊया. नंतर आधार नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुढे OTP येईल. इथे आधार नंबर टाकून घेतलेला आहे. तर इथे OTPवर क्लिक करावे व नंतर OTP पाठवावर क्लिक करायचं. नंतर आपल्या आधार नंबर OTP जे लिंक आहे तिथे OTP येईल. OTP आल्यानंतर इथे OTP टाकून घ्यायचा व OTP तपासावर क्लिक करायचं. नंतर इथे आपलं पूर्णपणे असे एक साईड ओपन होईल. इथे आपली पूर्ण माहिती दिसेल. इथे आपण अर्ज करा या साईडवर दाबायचं. अर्ज करावर क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकता खूप सारे अर्ज आहेत, परंतु आपल्याला जर दुसऱ्या गोष्टींसाठी अर्ज करायचा असेल तर खाली देखील अर्ज करू शकता. परंतु आता सध्याला आपल्याला बॅटरी पंप किंवा पेट्रोलवर चालणारा पंप यासाठी अर्ज करायचा आहे. तर आपण इथे कृषी यांत्रिकीकरण पुढील बाबी निवडा या चिन्हावर दाबायचं. इथे दाबल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर इथे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य इथे क्लिक करायचं व नंतर इथे काढणी पश्चात इथे मनुष्यचलित अवजारे इथे क्लिक करायचं व इथे क्लिक करून पीक संरक्षण अवजारे इथे दाबायचं. इथे क्लिक करायचं व इथे क्लिक केल्यानंतर मशीनचा प्रकार असं प्रकारे इंटरफेस होईल. इथे मशीनचा प्रकार इथे आपण पाहू शकता. इथे आपल्याला 1 HP पर्यंत 1 HP पेक्षा जास्त किंवा कमी जसे आपल्याला पाहिजे किंवा बॅटरीवर चालणारा पंप जो पाहिजे त्याच्यावर क्लिक करायचं. ज्याच्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. इथे क्लिक करायचं. मी पूर्ण संमती म्हणजे त्यांना संमती द्यायची की आपल्याला पूर्वसंमती आल्याशिवाय मी कसलीही खरेदी करणार नाही व पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. इथे क्लिक करून नंतर जतन करा या बटनावर क्लिक करायचं. जतन केल्यानंतर इथे नोवर दाबायचं. अशा प्रकारे आपल्याला अर्ज येईल व इथे अर्ज सादर करावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा या बटनावर दाबायचं. इथे पहा या दाबल्यानंतर इथे अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल व इथे आपल्याला जे आपण ज्यासाठी अर्ज केला आहे हे सर्व अर्ज आपल्याला दाखवले जातील. इथे आपल्याला आपण जे अर्ज केलेले आहेत इथे दाखवले जातील व आपल्याला जो अर्ज आपल्याला पहिल्यांदा पाहिजे त्याच्यासाठी प्राधान्य क्रमांक निवडायचा. प्राधान्य क्रमांक निवडून झाल्यानंतर इथे योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपण निवड होईल त्या योजनेच्या अटी व मार्गदर्शन लागू होईल. येथे क्लिक करून राईट करून अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचं. असा क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण घटकासाठी यशस्वीपूर्ण अर्ज केला आहे असा मेसेज येईल व आपल्याला साध्या मेसेजमध्ये देखील एक अर्ज येईल. आपला मेसेज येईल आपण सक्सेसफुली
अर्ज केला त्याबद्दल. तर अशा प्रकारे आपण अर्ज करू शकता. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.